तुमचे ऑफिसर जसे लिंबाळ्याला होते त्यांना एक पत्र लिहा. त्यांना म्हणा 15 दिवसाच्या आत आम्हाला ह्या सगळ्या सुविधा निघून पाहिजे. आमच्या नसो अंगणवाडी असो, मुलांना बेंच नसतील तर चांगले बेंच पाहिजे, ठीक आहे, ट्यूबलाईट पाहिजे, कलर वापस झाला पाहिजे शाळेला. सगळा साफसफाई मुलांनी नाही करायची, त्याच्यासाठी सफाई कर्मचारी जे असतील ते. मुलं शिकायला येतात, मुलांनी झाडू मारायचा. ह्या सगळ्या समस्यावर तुम्ही एक पत्र लिहा म्हणा. 15 दिवसात हे गोष्टी नीट झाल्या पाहिजे. 15 दिवसात जर गोष्टी नीट नाही झाल्या तर गावातले सगळे लोक आंदोलन आणि तुम्ही आंदोलनाला बसले तुम्ही येऊन जाईल. पण तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आणि तुम्ही तुम्ही पुढाकार घेतल्याशिवाय होणार आहे. आज लिंबाळ्याचे लोक बसले होते आंदोलनावर. 2 वर्षापासून काही झालं नव्हतं, आज ते आंदोलनावर बसले. एका तासाच्या आत जो प्रिन्सिपल होता त्याला काढण्यात आलं. त्यांच्याकडे टीचर नव्हते, त्यांना 4 टीचर पाहिजे होते, 2च होते. 2 टीचर देण्यात आले. पुढाकार घेतला त्यांनी, तो तुम्हालाही पुढाकार घ्यावा लागेल. तुमची ताकद आणि तुमचे अधिकार तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत ते लोक तुम्हाला देणार नाही. आपल्याला आपला हक्क आणि अधिकार भांडून घ्यावा लागणार. निवेदनाने चालणार नाही. तुमचं निवेदन घेतील ते रद्दीत टाकतील. तर त्यांना आता एक वॉर्निंग द्यायची. 15 दिवस आहेत. 15 दिवसात गावाच्या शाळेचं काम करा. जर काम नाही झालं तर आम्ही आंदोलनाला बसू. पण आपण त्यांना देऊ 15 दिवस काम करायला. जर काम होत असेल, नीट प्रकारे काम होत असेल, बोलून काम होत असेल तर कशाला आंदोलन करायचं ना. पण जरी आपण सांगून सुद्धा जर ऐकत नसेल तर मग आपल्याकडे उपाय काय? जो आपल्याला संविधानात अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा आपल्या अधिकारांसाठी. आणि तुमच्या मुलांचा प्रश्न आहे, तुमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. हे जेवढे शिक्षण अधिकारी असो, इथलचे शिक्षक असो, यांची मुले सरकारी शाळेत शिकवता का तुम्ही सांगा मला. सगळे खाजगीत टाकतात. ज्या लोकांवर जिम्मेदारी आहे सरकारी शाळा चालवायची तेच लोक त्यांचेच मुलं खाजगी शाळेत टाकतात. बरोबर आहे काय? तर ते कशाला लक्ष देतील? त्यांच्या मुलांचा तर भविष्याचा प्रश्नच नाही ना. प्रश्न कोणाचा आहे? तुमच्या मुलांचा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता पुढे यावं लागेल. जर तुम्ही पुढे येऊन पुढाकार नाही घेतला, तुम्ही तुमचे हक्क नाही मागितले, तुमच्या मुलांचे हक्क नाही मागितले, ते तुम्हाला भेटणार नाही. आपलं चुकतं हेच की आपण वाट बघतो कोणीतरी येईल, कोणीतरी येऊन आपल्यासाठी काहीतरी बोलेल. का वाट बघतो आपण? आपण जर स्वतःसाठी बोललो नाही तर दुसरा कशाला बोलेल? तुमच्या मुलांसाठी जर तुम्हीच बोलले नाही तर दुसऱ्यांनी काय म्हणून बोलायचं? आता एवढ्या घाण अवस्थेत मुलं शिकताय, तुम्हाला कसं काही आजपर्यंत काही बोलू नाही वाटलं? काही तक्रार बिक्रार काही केली नाही का तुम्ही? का नाही केली? तुमच्याच मुलं मुली शिकतायत ना, का नाही केली तुम्ही तक्रार? का अपेक्षा सोडून दिली आहे तुम्ही? इलेक्शन आलं की वोट द्यायचा, बस तिथपर्यंतच आपलं काम आहे. तिथपर्यंतच आपलं काम आहे आणि त्याच्या पुढे काय?